वैद्यकीय शास्त्रानुसार प्रेग्नन्सी प्लॅन करताना आयडियल एज 20 वर्षानंतर ते अर्ली 30s म्हणजे 30 to 33 हे ॲडवायजेबल आहे. कारण ह्या वयोमर्यादा ओलांडून जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन केली तर त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आईला आणि मुलाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आजकाल आपण बघतो की करिअर, शिक्षण आणि आर्थिक स्थैर्यता ह्यामुळे स्त्रिया प्रेग्नन्सी लेट प्लॅन करतात आणि प्लॅन करताना एक चांगली महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे आईचं आरोग्य किंवा आईचं हेल्थ ही परफेक्ट आहे की नाही ह्याची काळजी घेतली जाते. प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही लवकर प्रेग्नंट झालात म्हणजे 20 किंवा त्याच्या आधी तर बॉडीची पूर्ण मॅच्युरिटी होत नाही. ह्यावेळी पण आम्ही बघतो ह्या स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम खूप कॉमन असतात. तुम्ही ऐकलं असेल प्रीएक्लॅम्शिया म्हणजे ब्लड प्रेशर, प्रोटीन इन युरिन आणि प्रेग्नन्सीमध्ये आकडी येणं हे सगळे प्रॉब्लेम ह्या वयोगटामध्ये दिसतात. मेन आम्ही म्हणतो की तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता त्यावेळेला तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल, संतुलित आहार, रेग्युलर एक्सरसाइज हे तुमच्या जीवनशैलीमध्ये इन्क्लूड करणं खूप जरुरीचं आहे. मी डॉक्टर वैशाली जोशी, सिनियर कन्सल्टंट गायनकॉलॉजिस्ट ॲट कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई. लास्ट 24 वर्ष मी ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनकॉलॉजिस्ट आहे आणि आज आपण प्रेग्नन्सी कुठल्या वयात करणं जरुरीचं आहे ह्याबद्दल चर्चा करणार आहोत. मॅम, माझा सर्वात पहिला प्रश्न आहे, प्रेग्नन्सी कोणत्या वयात योग्य ठरू शकते? वैद्यकीय शास्त्रानुसार प्रेग्नन्सी प्लॅन करताना आयडियल एज 20 वर्षानंतर ते अर्ली 30s म्हणजे 30 to 33 हे ॲडवायजेबल आहे. कारण ह्या वयोमर्यादा ओलांडून जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन केली तर त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आईला आणि मुलाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके, पुढचा प्रश्न असा आहे, कोणत्या वयात प्रेग्नन्सीमध्ये इश्यूज येऊ शकतात? आफ्टर 35 years ऑफ एज, पर्टिक्युलरली जेव्हा आईचं वय वाढतं त्यामुळे आईमध्ये अंडरलाईन प्रॉब्लेम्स पण असू शकतात. प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर होणं, डायबिटीज निर्माण होणं हे प्रॉब्लेम येतात. त्याबरोबरच गर्भावस्थामध्ये मुलाची वाढ खुंटणं किंवा प्रिमॅच्युअर लेबर, बिफोर 9 months बेबी येणं हे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. ओके, मुलींनी प्लॅन्ड प्रेग्नन्सी करणं योग्य आहे की अयोग्य? प्लॅन प्रेग्नन्सी हे नक्कीच ॲडवायजेबल आहे. कारण आजकाल आपण बघतो की करिअर, शिक्षण आणि आर्थिक स्थैर्यता ह्यामुळे स्त्रिया प्रेग्नन्सी लेट प्लॅन करतात आणि प्लॅन करताना एक चांगली महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे आईचं आरोग्य किंवा आईचं हेल्थ ही परफेक्ट आहे की नाही ह्याची काळजी घेतली जाते. कारण हेल्दी मदर इज अ की फॉर हेल्दी बेबी. प्रेग्नन्सीमध्ये हेल्दी राहण्यासाठीचे काही महत्त्वाचे टिप्स तुम्ही देऊ शकता का? मेन म्हणजे प्रेग्नन्सी ही एक हेल्दी फेज आहे लाईफमधली, ही प्रत्येक स्त्रीने समजलं पाहिजे. ते काही आजार नाही आहे. आणि जेव्हा आपण हेल्दी प्रेग्नन्सी म्हणतो ती ओन्ली फिजिकल हेल्थ नाही आहे, तर ती मानसिक, इमोशनल हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्लॅन करून प्रेग्नन्सी करता तर आपण एक फिजिकल आस्पेक्ट ऑफ प्रेग्नन्सी आपण लक्षात ऑलरेडी घेतो. पण त्याचबरोबर आपण जर अंडरलाईन दुसरे प्रॉब्लेम असतील, म्हणजे आजकाल आपण बघतो डायबिटीज, थायरॉईड किंवा तुम्ही दुसरे कुठले औषधं घेत असाल तर त्या औषधांचं पण डोस आपण ऑप्टिमाइज करू शकतो की ज्यामुळे त्याचा इफेक्ट बाळावर होत नाही आणि तुमचं जे प्रेग्नन्सीची जर्नी आहे ती सुलभ होते. प्रेग्नन्सीमध्ये रिस्क फॅक्टर्स काय काय असू शकतात? प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही लवकर प्रेग्नंट झालात
म्हणजे 20 किंवा त्याच्या आधी, तर बॉडीची पूर्ण मॅच्युरिटी होत नाही. ह्यावेळी पण आम्ही बघतो ह्या स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम खूप कॉमन असतात. तुम्ही ऐकलं असेल प्री-एक्लॅम्शिया म्हणजे ब्लड प्रेशर, प्रोटीन इन युरिन आणि प्रेग्नन्सीमध्ये आकडी येणं, हे सगळे प्रॉब्लेम ह्या वयोगटामध्ये दिसतात. त्याच्या उलट दुसरा एक्स्ट्रीम म्हणजे तुम्ही 35 नंतर जर प्रेग्नन्सी प्लॅन केलीत तर त्याच्यामध्येही ब्लड प्रेशर इश्यूज, डायबिटीज, ॲडव्हान्स एजमुळे कधीकधी जेनेटिक प्रॉब्लेम ची गर्भामध्ये टेंडन्सी वाढते. सो हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि हेच मेन रिस्क फॅक्टर आहेत दॅट शुड हेल्प एव्हरी वुमन टू प्लॅन द प्रेग्नन्सी. ओके. प्रेग्नन्सी दरम्यान शरीरात कोणकोणते तत्व असणं गरजेचं आहे? मेन आम्ही म्हणतो की तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता त्यावेळेला तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल, संतुलित आहार, रेग्युलर एक्सरसाइज हे तुमच्या जीवनशैलीमध्ये इन्क्लूड करणं खूप जरुरीचं आहे. फोलिक ॲसिड सप्लिमेंट खूप महत्त्वाचं आहे, कारण ते खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे बाळाच्या अर्ली डेव्हलपमेंटमध्ये. सो आजकाल आम्ही म्हणतो की प्री कन्सेप्शन म्हणजे ॲटलिस्ट 2-3 महिन्या आधीपासून तुम्ही फोलिक ॲसिड घेणं खूप महत्त्वाचं असतं. डाएटमध्ये पण तुम्ही असं नाही आहे की जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर वेट कमी करा. प्रेग्नन्सीमध्ये डाएटमध्ये मेक शुअर की तुम्ही बॅलन्स डाएट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर कंटेंट ॲज ॲडवाईज बाय प्रोफेशनल इन्क्लूड करा. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दरवेळेला न्यूट्रिशनिस्टला ॲडवाईस घ्यायला पाहिजे. जे काही तुम्ही दररोज खाता पिता तेच, पण समजून आवर्जून व्यवस्थित खाणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे की प्रेग्नन्सी तिने कधी प्लॅन करावी आणि त्यासाठी तिने आयुष्यात करिअर, शिक्षण आणि आर्थिक स्थैर्यता ह्या सगळ्यांचा विचार करणं जरुरीचं आहे. आजकाल स्त्रियांना एक फ्रीजिंगचा ऑप्शन अवेलेबल आहे. त्यामुळे आय थिंक महिलांना एक स्वातंत्र्य मिळालं आहे की कुठल्या स्टेज ऑफ लाईफमध्ये त्यांनी प्रेग्नन्सी करायची आहे. कारण बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत अकॉर्डिंग टू द एज, ते प्रॉब्लेम ॲटलिस्ट आपण कमी करू शकतो आणि स्वतःच्या एग्सने तुम्हाला पाहिजे त्या पिरियड ऑफ लाईफमध्ये तुम्ही करू शकता. आज मी तुम्हाला प्रेग्नन्सी कुठल्या वयोमर्यादेमध्ये करायला पाहिजे आणि काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ह्याबद्दल माहिती दिली आहे. याबद्दल तुम्ही काही कमेंट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या आणि मी त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेन. थँक्यू.